पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी 15-15 मिनिटांचा ब्लॉक घेत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न। राज्यात थंडीची लाट, मुंबई पुणे नाशिकमध्ये गारठा, तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज। नांदेडमध्ये हळदीवर कर्करोगाचा प्रादुर्भाव, उत्पादनात घट होण्याच्या भीतीने हळद उत्पादक चिंतेत। नांदेडमधील लोहा तालुक्यामध्ये अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई, मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण पोलिसांनी हटवलं। बार्शी तालुक्यामधील बाबळगाव इथं कुणबी दाखले देण्याची मोहीम सुरू, 150 वर्षांपूर्वीची कुणबी दाखल्याची नोंद आढळली। कर्जत जामखेडमध्ये MIDC होणार, तर MIDC साठी सर्वेक्षण सुरू असल्याची आमदार राम शिंदेंची माहिती। राज्यातील अंगणवाडी सेविकांना लवकरच मिळणार अँड्रॉइड मोबाईल, 1,08,000 अंगणवाडी सेविकांची मागणी आता पूर्ण होणार। हक्काच्या नोकरीची मागणी करत गोंदियामध्ये अनुकंपाधारकांचं अन्नत्याग आंदोलन, मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार घेणार नाही, आमदार खासदारांसमोर भूमिका। वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर भरधाव कारची उभ्या ट्रकला धडक, एकाचा जागीच मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी। सोन्याच्या दरात तेजी कायम, आठवड्याभरात प्रतितोळा 950 रुपयांची वाढ। कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आता नव्या टास्क फोर्सची प्रक्रिया सुरू। JN1 व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर, तर भुसावळमध्ये जिल्हा प्रशासनातर्फे आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना। ख्रिसमस आणि नव्या वर्षानिमित्तानं बार रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू राहणार। आज, उद्या आणि 31 डिसेंबरला रात्री 12 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी। नाताळ नववर्षानिमित्तानं रेल्वे एसटीचं आरक्षण फुल, तर खासगी वाहनांचे तिकीट दर गगनाला भिडले। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी 2 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मंजूर, अमळनेरमध्ये होणार साहित्य संमेलन। अकोल्यामध्ये संत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला थाटात सुरुवात, शोभायात्रेमध्ये 20 ते 25 दिंड्यांचा सहभाग। सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लवकरच जाहीर सभा, मोदींच्या हस्ते रेनगर घरकुलामध्ये 15,000 जणांना होणार घरांचं वाटप। आणि ठाणे पडघा नवा उन्नत मार्ग उभारणार, वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली।